कुत्ता कोणी लटकवला? घात नामक एक चित्रपट मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याच चित्रपटात काम करणारे लोणारे सर, अजय लोणारे सर हे आज आपल्यासोबत उपस्थित आहे आणि डायरेक्टर्स असिस्टंट पण आज आपल्यासोबत उपस्थित आहे. तर आपण जाणून घेऊया या चित्रपटात त्यांनी काय धमाल केलेली आहे आणि हा प्रवास त्यांनी कसा सुरू केलेला आहे. सर्वप्रथम तर वेलकम. मी तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार, मी प्रशांत शिंदे. मी घात सिनेमाचा डायरेक्टर असिस्टंट आहे ॲक्च्युली. आणि घात हा प्रवास हा थोडा वेगळाच आणि एक चांगल्या म्हणजे असं म्हणता येईल की एक पोळी बनवायसाठी आपल्याला जी सगळी सामग्री जुळव करावी लागतं तसा हा प्रवास आहे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही हा फिल्म 5 मित्र मिळून सुरू केलेला होता. की माझा जो आमचे जे डिरेक्टर आहेत छत्रपाल निनावे, ते मी, अमित शेंडे, धनंजय मांडावकर, नासिर शेख आणि अतुल महाल्ले असे आम्ही हा मिळून सुरू केलेला शॉर्ट फिल्मचा हा प्रवास आहे, जो आज बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पर्यंत पोहोचलेला. ही खूप मोठी म्हणजे अचीवमेंट आहे. ही नागपूरकरांसाठी तर खूप मोठी अचीवमेंट आहे की कुठेतरी नागपूर आता खूप पुढे जात आहे. नंतर जेव्हा आता तो पीच आम्ही त्याचा पीच एडिट केला, त्यानंतर मुंबईला आम्ही प्रोड्युसरकडे तो शोधाशोध होती आमची प्रोड्युसरची, कारण की साहजिकपणे प्रोड्युसर मिळत नाही आणि ते पण नागपूरकर म्हटलं तर अजूनच अवघड होतं थोडं. बरोबर. त्यामुळे आमचा एक मित्र आहे, त्याला आम्ही तो पीच दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मैत्रिणीला दाखवला होता, ती कंटेंट हेड होती. मग तिने तिच्या बिझनेस हेडला दाखवला. त्यानंतर ते बोललेले की हां आपण नरेशन करू फिल्मचं. मग आमचे डिरेक्टर मुंबईला गेले, त्यांनी नरेशन वगैरे केलं पूर्ण आणि त्यांनी मग फायनली फिल्म बनणं हे डिसाईड झालं, कारण की आमच्याकडे प्रोड्युसर आलेले होते. तर मग कास्ट याच्यामध्ये लीड कास्ट जे आहेत, जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरची अडारकर, जनार्दन कदम आणि धनंजय मांडवकर. धनंजय मांडवकर हे आपले नागपूरचेच आहे, पण मूळचे हे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. पोंभुर्णा म्हणून एक गाव आहे तिथले, पण सध्या आता ते नागपूरलाच असतात. ते फिल्मचं पूर्ण शूटिंग जे आहे आमचं ते भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात झालेलं आहे. आणि अशा जागी झालेलं आहे की तिथे म्हणजे गेल्यानंतर म्हणजे प्रतिक्रिया होती की आर्टिस्टचीच, म्हणजे जितेंद्र जोशी सर सुद्धा बोललेले की मी जे लोकेशन बघितलं ना जी, ते खूप वेगळं होतं, म्हणजे ते विसरण्यासारखंच नव्हतं. असे काही लोकेशन्स आहेत, नवीन असा अनुभव आहे ॲक्च्युली. फिल्म 2023ला बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला होती. 2021ला पण बर्लिन फिल्म फेस्टिवलचं इन्व्हिटेशन होतं आणि बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या अख्ख्या 27 वर्षाच्या काळात एका फिल्मला 2 वेळा इन्व्हाइट करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. खूप मोठा अचीवमेंट आहे ते. आणि त्यातल्या त्यात याचं साऊंड डिझाईन जे केलं आहे मनोज गोस्वामीने, जे बाहुबलीचे साऊंड इंजिनियर आहे ते, त्यांनी मधुर पाडवाल यांनी BGM केलेला आहे, ज्ञानदेव इंदुरकर यांनी प्रोडक्शन केलेलं आहे आणि भरपूरसे नागपूरचे कलावंत आहेत. जे सेकंड कास्ट जे आहे, म्हणजे असं म्हणतात की बा फर्स्टच असतं पण सेकंड जे असतं ते पण खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरचे म्हणा, भंडाऱ्यातले म्हणा, या गोंदियातले म्हणा, या म्हणजे आपल्या आजूबाजू विदर्भातले जे कलावंत आहेत ना, यांना खूप म्हणजे मजा आली काम करायला, सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं नाही की बा मुंबईलाच जाऊन सगळ्या गोष्टी होतात. आपल्या इकडे काय प्रॉब्लेम काय आहे की फिल्म खूप कमी बनल्या आधी, आता सुरुवात झालेली आहे काहीतरी चांगलं काहीतरी व्हायची. खूप साऱ्या फिल्म्स नागपूरला बनलेल्या आहेत. जसं मी स्वतः याच्या आधी एक फिल्म केलेली होती असिस्टंट डिरेक्टर म्हणून, राखोश म्हणून, ती पण नेटफ्लिक्सला आहे. ती पण त्याच्यामध्ये पण चांगले स्टार कास्ट होते, तिचे पण डिरेक्टर चांगले होते, त्यांना पण अवॉर्ड वगैरे आहेत ते. आता जो प्रवास आहे हा प्रवास खूप जवळचा आहे. हा माझा प्रवास आहे. मला तरी असं वाटतं की हा माझाच प्रवास आहे, कारण की आम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म चालू केली होती नाही, आता जेव्हा रिलीज होता, कम्प्लिटली 7 वर्ष झालेत. 7 वर्षाचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास खूप ते म्हणतात ना की बा विसरूच शकत नाही. असं काहीतरी झालेला आहे हा.
तर नक्की नक्की मी पण म्हणणार की नागपूरकर नक्की जा आणि नक्की बघा, कारण नागपूरचा गौरव म्हणून आपण प्रदर्शित होतोय आणि नागपूर आता कुठेतरी मराठमोळ्या इंडस्ट्रीला टक्कर देतोय आणि भरपूर समोर पोहोचलेला आहे. तर याच अनुषंगाने आपल्यासोबत आज या घात मूवीमध्ये म्हणजे घात चित्रपटात काम करणारे अजय लोणारे पण उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, कशी धमाल केली तुम्ही? कारण हा घात मूवी बघितलं तर एक नक्सलाइट मूवी, मी ट्रेलर बघितला आणि असा अप्रतिम ट्रेलर आहे. नक्सलाइट लोकांवर हा बहुतेक मला वाटतं मूवी बनलेला आहे. कसा अनुभव राहिला तो आणि काय तिथल्या लोकांचं रिएक्शन्स होते, तुमचं लुक कसं राहिलं, कशी धमाल तुम्ही केली आहे? सगळ्यात आधी तर प्रशांत शेंडे सरांनी पूर्ण डिटेल्स दिली तुम्हाला की बुवा म्हणजे नॅक्सलाइट एरियात आमचं शूट होतं आणि आमची म्हणजे जेव्हा आम्ही लोकेशनला पोहोचलो तर बसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये लोक मला एकदम वेगळ्याच दृष्टीने बघत होते की हे कोण लोक आहे, कुठून आले, लांब बियर्ड लॉंग म्हणजे हेअर्स त्यांचे आणि कोणाची हाईट लहान, कोणी लंबे, मग चेहरे एकदम वेगळे. तर काहीतरी त्यांना वाटत होतं. तरी पण आम्ही ट्रॅव्हलिंग करून म्हणजे पोलीस जर कुठे दिसली तर ते आम्हाला संशयित दृष्टीने बघत होते मॅम. तर आम्ही की आमच्याकडे बॅग आहे आणि पहिल्यांदा त्या एरियात आम्ही गेलो. आमची ट्रॅव्हलिंग अशी होती, आम्ही म्हणजे स्वतःच्या फोर नाही गेलो, आम्ही ट्रॅव्हलिंग करून बाय बस आम्ही सोबत जे नागपूरचे जे आणि विदर्भाचे जे आर्टिस्ट होते आम्ही तिथे गेलो. तिथून मग आमचा प्रवास, तिथून लोकल गाडी आम्हाला कोणी लिफ्टही नाही देत होतं आणि कोणी आमच्यासाठी गाडी प्रोडक्शनची गाडी आली, थोड्या वेळ ना आली तरी पण आम्ही की आम्ही पहिले तिथं पोहोचू, म्हणजे मुंबईचे लोक आहे तरी पण आमचा प्रेझेन्स की बा आपण जर गेलो तर आपल्या वेळेला आणखीन वाढेल, आपण त्यांचा वेट नाही करायचा. तर आम्ही तिथं पोहोचलो तर ट्रॅफिक म्हणजे लिफ्टही नाही, गाडी नाही, कोणी थांबतही नाही होते. मग एक गाडी आली आमच्यासाठी, आमच्या प्रोडक्शनची. आम्ही सेटवर गेलो. मग तिथं ज्या दिवशी आमचं म्हणजे शूट होता तर एक्सायटेड होतो आम्ही आणि स्क्रिप्टही दिली. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम असा मॅडम की माझा जन्म MP झाला आहे आणि शिक्षण CBSE बोर्ड, तर त्यामुळे मला मराठी नाही यायची. माझ्या शिक्षणात मराठीच नव्हती. पण आता म्हणजे मराठी नाटकं, मराठी स्क्रिप्ट हे करू ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर निरंतरता ते माझ्यात आली आणि मी आता प्रत्येक मराठी ऑडिशन किंवा इंग्लिश किंवा हिंदी तिघही ऑडिशन्समध्ये मी कुठेही म्हणजे फिट बसतो. आणि माझं एक मराठीचा म्हणजे फर्स्ट ऑडिशन दिलं होतं नागपूरमध्ये विदर्भ हिंदी साहित्य संमेलनमध्ये. तो ऑडिशन इतका टिपिकल घेता मला म्हणजे शब्दच नाही कळत होते की काय बोलायचं, प्रोनाउन्सिएशन, डिक्शन हे सगळं. आज तो डायलॉग इतकं म्हणजे 12-13 वर्ष होते तो ऑडिशन दिलं होतं. आज त्याचे डायलॉग मला असे पाठांतर झाले की एकदम गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असे आपण कसं फ्लुएंट म्हणतो तसे झाले आहे. आणि मग माझी जर्नी अशी आहे की मी MPतून बैतूल जिल्हा आहे आमला, तिथं माझा जन्म झाला, 10th पर्यंत शिक्षण तिथं. त्यानंतर नागपुरात माझ्या बाबाचा ट्रान्सफर झाला वायसना नगरमध्ये. मग इथं नागपुरात आलो मी एक लहान ठिकाणावरून. मग माझी जे लहानपणापासून आवड नाटकात, डान्स, ॲक्टिंग हे भरपूर गोष्टी आहे. आणि म्हणजे अगोदर लोकांच्या घरी कसं TV यायच्या, आमचं म्हणजे घर इतकं हे नाही होतं संपूर्ण म्हणजे काय म्हणते तो मिडल क्लास फॅमिली. तो मी दुसऱ्याच्या घरी TV बघायला जात होतो. तर ते एक एक्सपिरियन्स, त्याच्यातही भरपूर गोष्टी आहे की अरे तू कहा म्हणजे असं समोर. पण ते एक म्हणते ना देवा घरून किंवा काहीतरी आपल्याला एक मिळतो कुठून तरी. तर नागपुरात नाटकं करत करत मग इच्छा होती की चित्रपटात करायचं आपल्याला काम. तो इथं संधी ऑडिशन्स होत होते पण आपल्यात कुठं कमी आहे ते परिपूर्ण झाली नाटकात. नाटकाच्या माध्यमातून कलावंत एकदम त्याला फ्लुएन्सी भेटते. काय करायचं, डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज, डिक्शन, प्रोनाउन्सिएशन, इच अँड एव्हरीथिंग. दॅन मॅडम मी मूव्ह केलो मुंबईला आणि त्याच्या अगोदर नागपुरातच भरपूर कामं केली. DD सह्याद्रीला धुरंधर सिरियल येत होता, त्याच्यात 3 एपिसोड केलेले आहे मी. आणि मेरे साई सिरियल एपिसोड नंबर 10 त्याच्यात पण ॲज अ गेस्ट अपीरन्स. 2-3 वेबसिरीज केल्या आहे. नागपूरचे एक दृष्टी भ्रम आहे आणि नेटफ्लिक्सवर एक आहे अक्कू यादव मर्डर ॲट कोर्ट रूम, त्यात सेकंडरी आर्टिस्ट अक्कूच्या मित्राचा रोल केला सस्पेक्टचा मी, त्यात मध्ये पण आहे. आणि राकोशमध्ये पण आहे मी वॉर्ड बॉयचा रोल केलेला आहे. संजय मिश्रा सरांसोबत रोल आहे. राजपाल सरांसोबत पण काम केलेलं आहे. आता ते रिलीज नाही झालं आहे. आणि आता लेटेस्टमध्ये घात आला आहे. तर याच्यात पण माझा नेक्सलाइट राका म्हणून कॅरेक्टर आहे एकदम. आणि तो एक नेक्सलाइट टीमचा सदस्य असतो. तो माझे जे नागपूरचे जे आर्टिस्ट विदर्भाचे म्हणजे काजल रंगारी म्हणून कुंजमचा रोल केलेला आहे त्यांच्या टीममधला आहे मी. आमची म्हणजे शूटवर मिलिंद शिंदे सरांसोबत आमचा शूट, मिलिंद शिंदेसोबत त्यांचा फायटिंग सीन आहे मॅम. तर त्यात म्हणजे असं झालं की हे NSD पास आउट. मी NSD नाही केला, मला माहिती नव्हतं. आता मी चलती फिरती NSD झालेलं नाटकं हे ते प्रॅक्टिकली.
तर त्यांच्यासोबत सीन झाला तर ते असं एक्सायटेड होतं की आम्ही सकाळीच म्हणजे ब्रेकफास्ट करायला जातो तिथं सेटवर, तर ते सकाळीच मॉर्निंग वॉकला फिरत होतं की आता ते नागपूरचे कोणते कलावंत विदर्भाचे त्यांच्यासोबत माझा सीन आहे म्हणजे फायटिंग ॲक्शन असं, तर ते आम्हाला बघत होते यांच्यासोबत आहे असं एकामेकाला आम्ही पाहत होतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच डायलॉग हा ना एक मोठी गोष्ट की मला हिंदी डायलॉग मिळाले होते अगोदर आणि हिंदी माझी छान आहे, तर त्यामुळे मला प्रॉब्लेम नाही गेला. जेव्हा मराठीत ते डायलॉग रात्र म्हटलं की मिलिंद शिंदे सरांनी म्हटलं की मराठीत घ्या मॅडम, माझी एकदम पूर्ण वॉट लागली की आता गेलं मी, आता हे चित्रपट माझ्या हातातून गेला ना, मला काही जमणार नाही. मग 2 दिवसात 3 म्हणजे 10 दिवसापासून मला स्क्रिप्ट मिळाली आणि वेळेवर म्हणते रात्री सकाळीच्या दुसऱ्या दिवशी पहिले की तुम्ही मराठी डायलॉग घ्यायचे. आता कसं मॅम इतकं पूर्ण ते जे फ्लुएन्सी हे सगळं झालं, मग रात्रीला पूर्ण प्रॅक्टिस केली. माझ्यासोबतचे धनंजय दादा, प्रशांत शेंडे सर यांनी म्हटलं तू कर तेरे से हो जाएगा. मग पूर्ण एफर्ट्स घेतले, प्रोनाउन्सिएशन, डिक्शन, डायलॉग डिलिव्हरी, इच अँड एव्हरीथिंग, आणि सकाळीच परफॉर्म केलं आणि चांगला सीन निघाला तो. आणि एक मोठ्या ऍक्टर सोबत म्हणजे जे मुंबईचे कलावंत आहेत त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्यापासून भरपूर काही शिकायला मिळतो. ते एक सीन होता त्याच्यात म्हणजे आता डायरेक्टर सरांनी डायरेक्शन दिला. आता जे ॲक्शन सीन होतं त्या छातीवर बंदूक ठेवून म्हणजे अशी ताणायची होती मिलिंद शिंदे सरांसोबत आमचे टीमची जे होते कुंजन सर आणि, तर त्यात असं झालं की बंदूकला त्यांना मी त्यांच्या छातीवर लातच ठेवली काय गडबडी, तर ते म्हणाले म्हणजे एक छोटासा किस्सा, अरे तुमच्या ऍक्टरना मला मारलं, म्हणजे एक कॉमिक सारखं सीन झालं. मग डायरेक्टर म्हणाले तुला गन ठेवायची आहे, तो म्हणजे ॲक्शन सीन मध्ये कधी कधी विसरून जाते माणूस की आपल्याला काय करायचं आहे. तर हे पण तिथून बघायला मिळालं. आणि ॲडव्हेंचर म्हणजे की त्या दिवशी शिवरात्री होती तर आम्ही गावातून जंगलातून चाललो होतो, लोक तिथं गडावर देवळात जात होते, ते बघत होते की बंदूक आहे, त्यांना माहिती नव्हतं की शूटिंग आहे काय. एक अविस्मरणीय की बा हे नक्षली इकडे कुठे येत आहे. आणि डोंग्यातून प्रवास करून जंगलात जाणं ते पण मला पाण्यापासून खूप भीती वाटते मॅडम, तर ते पण एक डेंजरस अँड एक्सायटेड काय म्हणते जर्नी ॲडव्हेंचर तसं वाटत होतं. आणि जंगलात राहणं की कुठून काहीतरी येणार का. मग शेंडे सरांनी सांगितलं का यांना शूटिंगमध्ये काय शूट करायला गेले तर वाघ बघितला. आणि रात्रीला फार्म हाऊसला आम्ही म्हणजे थांबलो होतो की रात्रीला कोणी बाहेर नाही जायचं, इथं वाघ येतो नाही होती. असा तो हे किस्सा आहे की आम्ही ज्या रेस्ट हाऊसला थांबलेलो होतो ना, तर आमच्या रेस्ट हाऊसच्या बाजूला काय व्हायचं, संध्याकाळी 5च्या नंतर लेपट येऊन उभा राहायचा. अच्छा. तो लेपट येऊन उभा राहायचा आणि मला एकदा दिसला तो, मी म्हटलं अरे हा इथे कसा. मी म्हटलं सगळ्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर कुणी बाहेर जायचं नाही. तो एक किस्सा आहे. त्यानंतर मी साऊंड इंजिनियर आमचे राजेश प्रधान म्हणून, त्यांच्यासोबत मी ॲम्बियन्स रेकॉर्ड करायला जंगलात गेलेलो होतो. तेव्हा पण जेव्हा गाडी थांबली आम्ही उतरलो गाडीतनं, मी त्याला म्हटलं की तू सेटअप रेडी कर आपल्याला, आपण लगेच काम करून आपण निघून जाऊ. त्यानंतर मी म्हटलं मला वास यायला लागला. म्हटलं काय झालं बाबा, वास येऊन राहिलेला. म्हटलं कुठला तरी प्राणी आहे. तर म्हटलं राजेशला, म्हटलं राजेश भाई म्हटलं यहाँ पे कोई तुम्ही जानवर आहे, थोडा संभाल के. मग तो वास अजून वाढत लागला, म्हणजे वाढून राहिलेला होता. मी म्हटलं अरे हा जवळ कुणीतरी जवळ येऊन राहिलेला. मी म्हटलं गाडीत बसलं, म्हणजे त्याला म्हटलं तू गाडीतच बस. ड्रायव्हरला म्हटलं तू गाडी कशी फिरवून म्हटलं गोल, म्हटलं बघू म्हटलं काय आता. आम्ही जशी गाडी ड्रायव्हरनी फिरवली ना, समोर असा वाघ होता. मी म्हटलं अरे तो म्हणतो साऊंड इंजिनियर, तो म्हणतो अरे यार आज मेरे को इसका खाना बना रहे थे म्हणजे तुमने. म्हणलं हा अब क्या हापी बसे ते म्हटलं. असा थरारक अनुभव पण तुम्ही या शूटिंग दरम्यान अनुभवलेला आहे. मला एक असा प्रश्न आहे की मिलिंद सर आहेत आणि जितेंद्र जोशी सारखे मोठे मोठे असे अभिनेत्यांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. कसं वाटलं, कसा अनुभव राहिला तुमचा त्यांच्याबरोबर काम करण्याचा, त्यांचा नेचर, त्यांचा स्वभाव? कारण असं नागपूरकरांना एक क्युरियसी असते की अभिनेते म्हणजे खूप एक ॲरोगेंट असतात किंवा बोलायला खूप ते खूप घमंडी असतात, दॅट काइंड ऑफ. तर कसा अनुभव आहे ॲक्च्युअल, त्यांचा स्वभाव कसा आहे? मॅम असं तर काही म्हणजे वाटलं नाही. असं वाटत होतं की म्हणजे जे मोठे कलावंत जेव्हा सेटवर येतो, सगळ्यांचं तर नाही माहीत, पण जे मिलिंद शिंदे सर, जितेंद्र जोशी सरांसोबत माझा रोल नाही होता, तरी पण मिलिंद शिंदे सर म्हणजे स्माईल करायचे. त्यांना जर सर नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, तर ते रिप्लाय द्यायचे. पण जास्त ते लोक बोलत नाही सेटवर, ते फक्त आपल्या कामाशी काम, आपलं शूट संपलं की ते त्यानंतर तो एकदम म्हणजे फॅमिलियर कसं आहे, काय जेवण झालं का, म्हणजे एकदम प्रेमळ असं त्यांचं म्हणजे प्रोफेशनल. आणि ते म्हणजे ते वेगळं. कामाच्या वेळेस काम, त्यानंतर तुम्ही गॉसिप्स करा, काय करा, काय प्रॉब्लेम नाही. कामाच्या वेळेस नो कॉम्प्रोमाइज, म्हणजे फालतूच आहे गोष्टी वगैरे नाही. तर ते पण, आणि काही कमी जास्त झालं तर ते सांगायचे चुकी की बाळा असं नाही, असं कर. तर ते एक चुकी आपल्याला मतलब की नाही हे जे सांगत आहे प्रॉपर आहे. आणि डायरेक्टर मग आम्हाला म्हणजे सांगायचे की ओके, म्हणजे त्यांच्यासोबत की
त्यांना त्रास नको आणि तुम्हाला पण समजायला हवं हे. आणि जितेंद्र जोशी सर आहेत त्यांच्यासोबत तर रोल नाही होता, पण जसं आता आम्ही जेवणाला बसू, आमचं म्हणजे सगळ्यांचा बुफे एकच ठिकाणी, तर ते पण जेवताना त्यांना म्हणजे कसं आहे, आता कोणी जेवत असलं, तुम्ही पण म्हणा मी पण म्हणतो, डिस्टर्बन्स होतो ना मॅम, की सगळ्यांना आपले सेल्फ किंवा जेवताना पर्सनल तर ते एक राहते, तर ते लोक मेंटेन करत आहे. दॅट्स वाय दे आर मुंबई ॲक्टर्स. आणि आता नागपूरचे सगळ्यांना माहीत नाही, पण आम्ही पण हे डिसिप्लिनमध्ये की नाही आपण पण कोणाला त्रास नाही द्यायचा, पण जे खाली वेळ मिळते तर त्यांना आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो, तर ते पण त्यांचा एक आपल्याला दुसरा फेस दिसतो की नाही सॉफिस्टिकेटेड आणि बोलण्या चालण्यात की नाही सपोर्टिव्ह आहे, पण एक लिमिट असतो कलावंताची. बरोबर आहे, म्हणूनच ते कलावंत म्हटलं जातात. आणि आपण ऐकलंय की घात मूवी बद्दलचा यांचा जो प्रवास होता खूप धमाल, खूप थरारक असे अनुभव, आणि या सगळ्या अनुभवातून हा मूवी जो आहे जो आपल्या सगळ्यांपुढे प्रदर्शित होतोय. आणि महाराष्ट्र TV 24 कडनं मी पण सगळ्यांना म्हणणार नक्की तुम्ही बघायला जा, खूप अशी मजा येणार आहे. कारण मोठ्या मोठ्या अभिनेत्यांबरोबर जेव्हा नागपूरकर कुठेतरी प्रदर्शित होतो ही खूप प्राऊड करणारी गोष्ट आहे आणि नागपूरकरांना खरंच प्राऊड केलं पाहिजे. कारण मराठमोळ्या सिनेमासृष्टीला आपण कुठेतरी टक्कर देतोय आणि खूप सामोर चाललोय. नागपूरकरांची एक वेगळीच ओळख निर्माण होते इथे. खूप खूप छान वाटलं तुमचा आणि तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला आणि खूप मजा आली. असंच पुढे नक्की तुम्ही दुसरे पण प्रोजेक्ट तुमचे करा आणि नक्की या, आपण नक्की परत बोलूयात, परत भेटूयात. तर आता मी इथेच थांबते. महाराष्ट्र TV 24 करता मी अमृता, नमस्कार.